या राज्य सरकारचं धोरण, फडणवीस सरकारचं धोरण हे माथाडी बोर्ड उखडून टाकायचं धोरण आहे आणि त्यामुळं आज हे सरकार सबंध कामगार विरोधी वेगवेगळे GR काढतंय आणि हे गुत्तेदाराच्या भल्यासाठी काम करणारं सरकार आहे। आज गेले अनेक वर्षापासून रेशन गोडाऊनचे हमाल कामगार काम करतात, त्यांच्यावर त्यांची रोजीरोटी आहे आणि हे सगळे हमाल कामगार हे माथाडी बोर्डात नोंदणीकृत हमाल माथाडी कामगार आहेत। त्यांना माथाडी बोर्डाचे जे बेनिफिट आहेत, PF असेल, काही त्यांची लेवी जमा होते, हे सगळं त्यांना तिथे मिळत असतं। आज काहीतरी सुरक्षा तोडकी मोडकी का होईना या माथाडी बोर्डाच्या कायद्यामुळे त्यांना मिळालेली आहे। परंतु हे भाजपचं सरकार हे गुत्तेदाराच्या बाजूचं सरकार आहे, त्यामुळे त्यांनी आता नव्यानं थेट वाहतुकीचं GR काढलंय। म्हणजे त्यांना मनमानी पद्धतीनं बाहेरचे हमाल घेता येतील, नोंदणीकृत नसले तरी ते चालतील। ज्यांनी वर्षानुवर्ष काम केलं त्यांना हकलून आज या परभणीत बिहारी कामगार गुत्तेदारांनी आणलेले आहेत। ही अतिशय गंभीर गोष्ट आहे। आज या परभणी जिल्ह्यात कुठला रोजगार नाहीये आणि आज हमाल हे इतके वर्ष काम करतात। आज कधीही रात्री बेरात्री कधीही गाड्या आल्या तर सगळं काम सोडून ते काम करतात। कधी सकाळी सुरू करतात, रात्री उशिरापर्यंत करतात, कामाची कुठली वेळ नाही। आणि या सगळ्या परिस्थितीत यांना कोरोना काळातले एरियर्स मिळू नये, ज्याला 6 वर्ष झाली। आणि मला असं वाटतं आपला बहुसंख्य समाज मीडियामध्ये काही ठराविक लोकांचे प्रश्न उचलतो, परंतु जो खरा गरीब वर्ग आहे, खरा कामगार वर्ग आहे, त्याच्यासाठी समाज उभं राहताना दिसत नाही। ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं या गरीब कामगारांवर ते संख्येने कमी असतील म्हणून एक दबाव टाकायचा, पोलीस यंत्रणा, अधिकारी सगळे एका बाजूला आणि त्याची दशा करायचं काम या ठिकाणी चालू आहे। त्यामुळे आमचं म्हणणं आहे 18 पासून त्यांच्या वेतनात मजुरीत 1 रुपयाची वाढ नाही, बरोबर आहे। आम्ही 8वा वेतन आयोग 7व्या वेतन आयोगाच्या गप्पा करून काही लोकांना, ठराविक लोकांना खुश करून यांचं सत्तेवर यायचं राजकारण चालू आहे। कधी लाडकी बहीण द्या, न काम करणाऱ्यांना पैसे द्यायला सरकार तयार आहे मतासाठी, परंतु जे घाम गाळतायत त्यांना पैसे द्यायचं म्हणलं की यांच्या जीवावर येत असेल तर हा देश हा कष्टकऱ्यांचा राहिलाय की नाही? हा देश हा बदमाशांचा आणि ऐतखाऊंचा देश तयार करायचं काम या सरकारनं केलंय, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो।